आहे. अध्यक्षांनी सगळ्या असलेल्या मुद्द्याचा फक्त आढावा घ्यायचा असतो, पण मुद्दे एवढे आलेले आहेत की एक सेमिस्टर चालेल एवढे मुद्दे आलेले आहेत, पण मी सेमिस्टर मला असं काही करणार नाही. अवघ्या 5 मिनिटामध्ये त्याचा समाधान केली घेणार आहे. खरं तर कर्ज आणि कृतीचा अर्थ बघा. प्रोफेसर दाभाडे नावाच्या विद्यार्थ्यांनी कार्टून बजेट या ठिकाणी मांडलं. अकॅडमिक स्टॉक कॉलेजला कार्टून बजेटवर साधारणतः 11 लेक्चर दिली आतापर्यंत, आणि कार्टून बजेट नावाची कन्सेप्ट डेव्हलप केली आहे. नक्कीच आपल्या काही विद्यार्थ्यांनी देशमुख सरांच्या मार्गदर्शनाखाली मांडली. मध्यंतरी ती कार्टून बजेट ही संकल्पना ती मागे पडलेली होती की लोकांना, सामान्य लोकांना अर्थशास्त्र हा विषय जो अवघड आहे असं वाटतं, त्या अवघड विषयाला सोपं सुकर करून सांगायचं हा प्रश्न आमच्या समोर होता. म्हणून कार्टून बजेट नावाची संकल्पना आम्ही सगळे कार्टून एकत्र जमा करायचं, ते आकड्याशी जोडायचं, त्याचं प्रेझेंटेशन करायचं. ते लोकांना अपील होतं. आणि ती कार्टून बजेट नावाची संकल्पना साधारणतः 10 वर्ष डिपार्टमेंटला आम्ही मांडली, आणि अकॅडमिक स्टॉक कॉलेजला नंतर कॉलेजला देखील मला ते मानता आली. त्यामुळं या ठिकाणी कर्ज आणि कृतीचा अर्थपणा या 4 संकल्पनेला धरून या ठिकाणी अंदाजपत्रक त्याला ठिकाणी म्हटलं जातं. म्हणजे एकत्रित वर्षामध्ये येणारा उत्पन्न आणि होणारा खर्च वेगवेगळ्या योजनेवर याचं जे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट टॅक्स ज्याला आपण म्हणत असतो, त्या सगळ्याचा एक ताळेबंद तो अर्थमंत्री मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत असतो. बरं, मांडलेला अंदाज याची पूर्ती केली पाहिजे असं काही नाही. हे मी अंदाज फक्त मांडू शकतो. बोलाचीच बातच बोलाचीच कडी मला मार देऊ ऐकणे असा तो प्रकार सगळा असतो. परंतु एक सिस्टीम आहे. सिस्टीम आम्ही अॅन्युअल फिनान्शियल स्टेटमेंट मध्ये आम्ही कॉन्स्टिट्यूशन मध्ये ते या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्याला बजेट वगैरे असं नाहीये. आणि म्हणून या ठिकाणी कर्ज आणि कृतीचा अर्थपणा म्हणजे उत्पन्नाच्या मार्गाने येणारा कराच्या माध्यमातून, प्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष कराच्या माध्यमातून प्राप्त होणारं उत्पन्न कमी पडलं तर कर्ज काढायचं, आणखी कमी पडलं तर बँकेला आधीच्या रोड क्षमाला लावायचं, आणि अनाधिक न पडलं तर कृतीचा अर्थपणा करायचा. म्हणजे या ठिकाणी या सगळ्या 4 संकल्पनेला धरून आम्ही या ठिकाणी अंदाजपत्रक ही नावाची संकल्पना या ठिकाणी मुक्त करत असतो. आता प्रचलित अर्थाने आजचं जे बजेट, मागचं पूर्ण बजेट जे निर्मला सीतारामन मांडलेलं आहे, तर त्याचं साईज किती आहे तर सर्वांच्या भाषणामध्ये आलेलं की ते 50.65 लाख कोटी एवढा त्याचा साईज आहे. आता त्याचं जर आम्ही बायफर्केशन केलं, त्याचे जर आम्ही बायफर्केशन करण्याचा या ठिकाणी जर आपण प्रयत्न केला तर या ठिकाणी ग्रॉस टॅक्स रेव्हेन्यू हा फक्त 42.70 लाख कोटी रुपयाचा एवढा आहे. म्हणजे या ठिकाणी आपण जर पाहिलं, जर त्याचं नेट रिसिप्ट जर आपण पाहिलं तर ते 42 नाहीये, ते फक्त 28.37% एवढंच आहे. निव्वळ जे बजेट आहे, बरं का. म्हणजे याचा अर्थ असा होतो की आम्ही जीएसटीच्या माध्यमातून 18%, नेट एक्साइज ड्युटीच्या माध्यमातून 3%, टॅक्स फाउंड इन्कम वरून 14.38%, स्टेट शेअर मध्ये असं त्याचा आपण एकत्रित बायफर्केशन या ठिकाणी करत असतो. आणि म्हणून या ठिकाणी आम्हाला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करातून मिळालेलं जे काही उत्पन्न आहे याचा ताळेबंद म्हणजे आपण अंदाजपत्रक म्हणतो. अंदाजपत्रक खाली वगैरे आपण काय करत असतो म्हणत असतो. आणि शेवटच्या टप्प्यामध्ये जे 2-4 मुद्दे आहेत त्याचा आढावा घेणार आहे. तुम्हाला माहित असेल की भारत सरकारने या ठिकाणी मांडलेलं जे अंदाजपत्रक आहे ते सगळ्यात चर्चेचा विषय होतो मध्यमवर्गीयाचा. सर्वांना की मध्यमवर्गीयामध्ये आम्ही होतो, परंतु मध्यमवर्गीयाचं जर आपण बायफर्केशन केलं इन्कम नुसार, पॉप्युलेशन प्रपोर्शन नुसार आपण जर बायफर्केशन केलं तर किती लाख लोक प्रकोपती झालेले आहेत, किती लाख लोक, कोटी लोक करोडपती झालेले आहेत, अब्जापती झालेले आहेत, याचं बायफर्केशन जर आपण केलं तर मागच्या अंदाजपत्रकामध्ये म्हणजे त्याच्या मागच्या अंदाजपत्रकामध्ये निर्मला सीतारामन आमच्या बजेटमध्ये सांगितलेलं होतं की या देशामध्ये 72% लोकांकडे 1% एवढी संपत्ती आहे. निर्मला सीतारामन सांगितलेलं आहे. त्याच्या बजेटमध्ये आपल्याला जे दिसतं तर या ठिकाणी या देशातली निम्मी संपत्ती 50 लोकांकडे आहे. या देशाची निम्मी संपत्ती उत्पन्न हे फक्त 50 लोकांकडे आहे, बरं का. मग हे अशा पद्धतीने जर आपण त्याचं विश्लेषण करायला जर आपण गेलो तर या ठिकाणी मध्यमवर्गीयाच्या हाती खऱ्या अर्थानं किती लागलेला आहे याचा आपल्याला विचार करायची गरज आहे.
चाले अशा पद्धतीचा बडेजाव प्रामुख्याने या अर्थसंकल्पामध्ये मांडण्यात आला. परंतु सर मला यामध्ये नमूद करायला पाहिजे की एकीकडे शासनाने मागचं मांडलेलं अंदाजपत्रक, मग ते शिक्षण असेल, आरोग्य असेल, दळणवळण असेल, वाहतूक असेल, विमा असेल, बरं का, या सर्व पायाभूत सुविधांसाठी मागच्या अंदाजपत्रकामध्ये केलेली जी तरतूद आहे त्या सगळ्या अंदाजपत्रकाच्या तरतुदीमधून प्रामुख्यानं कपात केलेली आहे आणि ती कमालीची कपात केलेली आहे. म्हणजे या ठिकाणी शासनाने सार्वजनिक सेवेवर, शासनाने वेलफेअरवर, शासनाने सगळ्या क्षेत्रांवर, शेतकऱ्यांवर, उद्योगपतीवर किंवा सेवा क्षेत्रावर करावयाचा खर्चाचं जे प्रमाण आहे ते मुख्यतः मध्यमवर्गीयांसाठी एकीकडे देत असताना 1 लाख कोटी रुपये दिले, परंतु त्या माध्यमातून कराच्या माध्यमातून मागच्या अंदाजपत्रकामध्ये जे टार्गेट ठेवलेलं होतं त्या टार्गेटपेक्षा 4.5 लाख कोटी रुपये आधीच कराच्या माध्यमातून वसूल केलेला आहे. म्हणजे एकीकडे 1 लाख कोटी रुपये आम्ही त्याग केला अशी भावना व्यक्त करत असताना मागच्याच अंदाजपत्रकामध्ये ते खरं अल्पायुष्य अंदाजपत्रक होतं, अंतरिम अंदाजपत्रक होतं. म्हणजे अंदाजपत्रक ते आर्थिक वर्ष पूर्ण होण्याच्या अगोदर जर आम्ही 4.5 लाख कोटी रुपये त्याच्यातून जर आम्ही कराच्या माध्यमातून कमवलं असेल तर मध्यमवर्गासाठी 1 लाख कोटी रुपयाची तरतूद आम्ही केली, ते खर्च केलं, ती सूट दिली आणि 12 लाख एवढं उत्पन्नवाल्यांना आम्ही त्याच्यातून सूट दिली. अशा पद्धतीचा भाव आणणं हे बरोबर नाही, अशा पद्धतीचं हे वक्त्यांचं मत आहे, बरं का. आणि म्हणून ही बाब आपण लक्षात या ठिकाणी घेतली पाहिजे की 12 लाख करोड रुपये एवढं कॉर्पोरेट सेक्टरसाठी प्रामुख्यानं सूट दिली, त्याला सबसिडी दिली, त्याच्या अनुदानातून त्यांनी माफ केलं. म्हणजे एकीकडे 72,000 कोटी रुपये एवढं फक्त शेतकऱ्यांना माफ केलं आणि कॉर्पोरेट सेक्टरसाठी 12 लाख कोटी रुपये एवढं प्रामुख्याने माफ केलं. म्हणजे ही बाब आपण लक्षात घेतली पाहिजे, ही गरजेचं लक्षात घेतलं पाहिजे अंदाजपत्रकाच्या किंवा अर्थशास्त्राच्या सगळ्या माझ्या भावी अर्थमंत्र्यांनी की खऱ्या अर्थानं जे गंमत आहे, जी गोडबंगाल आहे की एकीकडे देत असताना दुसरीकडून काढून घेतं. म्हणजे देत असताना त्याचा बडेजाव केला जातो, पण काढून घेत असताना त्याचा कुठलाही बडेजाव केला जात नाहीये. म्हणजे आम्ही 1 लाख कोटी रुपये तुम्हाला दिलेला आहे, माफ केलेला आहे असं सांगत असताना देखील ही बाब आपण गड घेतली पाहिजे. 12 लाख कोटी रुपये कुणासाठी माफ केलेले आहे आणि त्याच्यात शेतकरी कुठे आहे, त्याच्यात मध्यमवर्गीय कुठे आहे, त्याच्यातला रोजंदारी काम करणारा कुठे आहे, त्याच्यात कंत्राटीवाला कुठे आहे. म्हणजे सगळ्या क्षेत्रांमध्ये नोकरीचं कपाती करण्याचं धोरण या ठिकाणी हातात असताना जे ट्रीज आणि ट्रीज आलं, खरं तर ज्यावेळेस या कराराची अंमलबजावणी झाली 440 मुद्द्यांवर कुठल्याही प्रकारचं एक पण झालं नाही तुझा सर, या ठिकाणी सर्वसामान्य जनतेने पेटून उठणं गरजेचं होतं. परंतु एकीकडे आम्ही वीज बोलत असताना ते विषारी आहे की कडू आहे की गोड आहे याची कल्पना आमच्या सर्वसामान्य वर्गाने आजपर्यंत आलेली नाहीये. म्हणून शेती क्षेत्रासाठी ट्रीज आणि ट्रीज बंधाल्याशिवाय सेक्रेटरी लागू काम केलेला आहे. तर ट्रीज आणि ट्रीज हे लागू करत असताना बीटीव्हीआने हे वितरित करत असताना त्याचे परिणाम काय होणार आहे त्याची पूर्वकल्पना आमच्या अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांना जर होत नसेल, अर्थशास्त्रज्ञांना जर होत नसेल, सामान्य नागरिकांना जर होत नसेल, मध्यमवर्गाला जर होत नसेल तर एकीकडे देत असताना त्याचा बडेजाव केला जातो आणि काढून घेत असताना ते गुपचूप या ठिकाणी काढून घेतलं जातं. आणि म्हणून ही बाब आपण काय केली पाहिजे, या ठिकाणी मुख्यतः लक्षात घेतली पाहिजे. खऱ्या अर्थानं सर्व मूलभूत क्षेत्रातून बजेटमध्ये कपात केलेली असताना दुसरीकडे काढून घेतलेला असताना आम्हाला या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बाबतीत एमएसपीच्या बाबतीत कुठल्या प्रकारचा आलाक्षर या ठिकाणी म्हटलं जाते. कारण शेतकरी जो पिकवतो म्हणजे पंजाब हरियाणा दिल्लीचा शेतकरी दिल्लीच्या तख्ताला जाऊन बसला आणि प्राईम मिनिस्टरांना घोषणा करावी लागली आणि परत घ्यावं लागलं, ते वर्षभर आंदोलन चाललं, हजारो शेतकरी त्याच्यातून गटप्राण झाले. मुख्यतः प्रश्न आपण समजून घेतला की पंजाब आणि हरियाणामध्ये इरिगेशनचं प्रमाण 100% आहे, त्या ठिकाणी सर्व बदललेच आहे, बरं का. आणि 3-4 पिकं त्या ठिकाणी काढत असतात. हरियाणा पंजाब आणि कुरुक्षेत्राच्या गटामध्ये फिरलेला आहे. त्या ठिकाणी आपण जर पाहिलं की त्यांनी उत्पादन खर्च जेवढा लावलेला आहे, अन्नधान्याचं जेवढं उत्पादन झालेलं आहे त्याचा उत्पादन खर्च जर भरून निघत नसेल तर त्यासाठी एमएसपी हे धोरण शासनाने लागू करायला पाहिजे. परंतु एमएसपी धोरण लागू करत असताना ते प्रामुख्याने अंमलबजावणीच्या पातळीवर ते किती उतर
याचा आत्मपरीक्षण प्रामुख्यानं शासनाने आणि केंद्रीय अर्थमंत्र्यांनी करायला पाहिजे. त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपल्या कृषी क्षेत्राचं दुखणं आहे. आणि म्हणून कृषी क्षेत्रामध्ये एमएसपीच्या बाबतीमध्ये जोपर्यंत आम्ही पुनरुच्चार करणार नाही, आता सरांनी सांगितलं की शेती क्षेत्राचं किती कॉन्ट्रिब्युशन आहे, तर 22.2% आताच्या दिसतं ऍग्रीकल्चर ऍक्टिव्हिटीज आले. इंडस्ट्रीचं किती आहे ते 25.5% 25 समथिंग वगैरे टक्के या ठिकाणी दिसतं. सेवा क्षेत्राचं किती आहे, दोन्ही क्षेत्राचं जेवढं आहे त्याच्यापेक्षा जास्त सेवा क्षेत्राचं आहे. म्हणजे एकीकडे सेवा क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थानं रोजगार निर्मितीचं ते क्षेत्र राहिलं असतं, तर पॉप्युलेशन प्रपोर्शन मध्ये सेक्टर प्रपोर्शन मध्ये ते एम्प्लॉयमेंट जोपर्यंत जनरेट होत नाही तोपर्यंत आमच्या अर्थव्यवस्थेचं सेक्टर वाईज जी इनइक्वॅलिटी आहे ती या ठिकाणी दूर होत नाही. म्हणून सेक्टरचा एक संतुलित विकास किंवा संतुलित सेक्टर वाईज विकासाचा आराखडा जोपर्यंत आपण सादर करणार नाही तोपर्यंत सर आमच्या भारतीय अर्थव्यवस्थेला मला वाटतं उदरनिर्वाहाच्या संदर्भामध्ये कुठल्याच प्रकारची आपल्याला अपेक्षा बाळगण्याचं कारण नाही. शेवटचा मुद्दा सर्वोदय निर्माण करायला पाहिजे आणि तो शेवटचा मुद्दा असा आहे की आम्ही जगाची विभागणी जर केली तर आम्ही सगळ्यांचा मुद्दा होते पाहिजे पाहिजे ना. आता काल मराठे सरांचे ते म्हणाले की आम्हाला एलपीजी मध्ये जाण्याची गत्यंतरच नव्हतं. ठीक आहे, टिकाटी पडली करू पण त्याच्यातून काही फायदे झालेच नाही असं काही म्हणण्याचं कारण नाही की दरडोई उत्पन्न एवढं वाढलं तेवढं वाढलं, राष्ट्रीय उत्पन्न एवढं वाढलं, बजेटचं साईज एवढं वाढलं, आम्ही कर्जमाफी एवढी केली. हे खरं आहे की दरडोई उत्पन्न वाढलेलं आहे, पर कॅपिटा इन्कम वाढलेलं आहे. कोणाचं वाढलेलं आहे, सर्वसामान्याचं वाढलेलं आहे की इंग्लिशची वाढलंय का. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचं नाव एकीकडे घेत असताना शाहू आंबेडकरांचं नाव एकीकडे घेत असताना ते इन्क्लुझिव्हली सर्वसमावेशक पद्धतीने या ठिकाणी वाढलंय का याचं देखील आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. आणि तुम्हाला कल्पना असेल की जगाची इकॉनॉमी जर आपण पाहिली बरं का, तर एकूण जगाची इकॉनॉमी $108 ट्रिलियन एवढी आहे जगाची इकॉनॉमी. त्याच्यात अमेरिका कुठे आहे, तर तुम्हाला माहिती असेल की अमेरिकेची इकॉनॉमी हे $25 ट्रिलियन एवढी आहे. म्हणजे आउट ऑफ $100 ट्रिलियन मध्ये अमेरिका एकटी 30-35 कोटी लोकसंख्या असलेली अमेरिका एकटी याचा जर $25 ट्रिलियन म्हणजे आउट ऑफ सगळ्यांच्या 24 एवढं पर्सेंट जर जगाला ती शेअर करत असेल आणि आम्ही मग म्हणत असतो की इंडिया बिकेम एन इकॉनॉमिक सुपर पॉवर, इज इट पॉसिबल? आय थिंक नो पॉसिबल. कारण आज आम्ही 3.4 पावणेच्या रोडून या ठिकाणी सांगतोय बरं का, $4 ट्रिलियन रोडून या ठिकाणी सांगतोय आणि 5 ट्रिलियनचा आम्ही नारा दिलेला आहे. 5 ट्रिलियनचा नारा का दिलेला आहे म्हणजे इंडिया बिकेम एन इकॉनॉमिक सुपर पॉवर. म्हणजे हा सत्तेचं स्वप्न पाहत असताना आम्ही फिफ्थ लार्जेस्ट इकॉनॉमी असं जर आम्ही या ठिकाणी बोलतो खरं आहे फिफ्थ लार्जेस्ट इकॉनॉमी आहोत आपण, परंतु पॉप्युलेशन प्रपोर्शन मध्ये खरंच आम्ही फिफ्थ लार्जेस्ट आहोत का याचा आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. म्हणजे जगाच्या लोकसंख्येमध्ये सेकंड लार्जेस्ट, आता आमच्या चायनाने ग्रोथ रेट मध्ये पुढे मागे टाकलेला आहे. वी आर फर्स्ट लार्जेस्ट. म्हणजे या ठिकाणी आमची इकॉनॉमी म्हणजे 142 वगैरे असं ते आकडा आणि चीन वगैरे मिळून चीनचा ग्रोथ रेट 17च्या वरी आहे. म्हणजे $17 ट्रिलियन चायनाचा आहे. म्हणजे अमेरिका 25 आणि चायना 17 आणि बाकीचे राष्ट्र असं एकत्र जर आपण केलं तर आमचं फिफ्थ लार्जेस्ट जरी आम्ही इकॉनॉमी आपण म्हणत असू तर खऱ्या अर्थानं बजेट प्रोव्हिजन मध्ये, विषयाच्या प्रोव्हिजन मध्ये, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग मध्ये, हॅपीनेस इंडेक्स मध्ये आम्ही कुठे आहोत, एसडीआय मध्ये कुठे आहोत. तर पीसीआय कन्सेप्ट तर कधीच मागे पडली सर. कारण आता मी एसडीआय नावाचे कन्सेप्ट आलेले आहेत, त्याच्या पलीकडे आता भरपूर अशा पद्धतीच्या कन्सेप्ट या ठिकाणी डेव्हलप झालेल्या आहेत. म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थानं $5 ट्रिलियन नारा आम्ही विकसित भारतचा नारा आम्ही यासाठीच दिलेला आहे की 2047 साठी भारत हा विकसित भारत व्हावा. निश्चितच होईल, जुवेनाइल रेशोच्या युथ पॉप्युलेशनच्या प्रपोर्शनवरती होईल, परंतु आम्हाला एम्प्लॉयमेंट जनरेशन करावं लागेल. आम्हाला इक्वली सेक्टर वाईज इक्वली या ठिकाणी आम्हाला ग्रोथ आणि डेव्हलपमेंट या ठिकाणी करावं लागेल, ती इन्क्लुझिव्हली करावं लागेल. म्हणजे जोपर्यंत आम्ही इन्क्लुझिव्हली डेव्हलपमेंट या ठिकाणी करणार नाही, आम्ही रोजगाराच्या संधी या ठिकाणी वाढवणार नाही, शेती क्षेत्राचा जोपर्यंत आम्ही विकास करणार नाही, कारण सर्वात लार्जेस्ट सेक्टर शेती क्षेत्र आहे. पण पॉप्युलेशन प्रपोर्शन मध्ये नियर अबाउट 50% अराउंड हे जर शेती क्षेत्रामध्ये लोकांचं अवलंबित्व जर असेल आणि त्याचा शेअर जर 22-22% जेवढा असेल, इंडस्ट्रीचा 25% असेल, सेवा क्षेत्राचा 50% जास्त असेल, ही इनइक्वॅलिटी जोपर्यंत आम्ही दूर करणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं आम्हाला थोडं काय नाही असं या ठिकाणी म्हणता येतो.
आणि म्हणून जो ऑक्सफर्डचा जो रिपोर्ट आलेला आहे त्याने सांगितलं की भारत हे सगळ्यात निशब्द असलेला देश आहे. बिहारचं जर आपण पाहिलं तर आजही 36% लोकसंख्या दारिद्र्य शिकारी आहे. मागे बिहार आमच्या देशाच्या प्राईम मिनिस्टरनी घोषणा केलेली होती की 1.25 लाख कोटी रुपये बिहारसाठी दिली. सगळ्या घोषणा 7-7.5 लाख कोटीची घोषणा वगैरे केलेली होती. ती 2014-15 केलेली होती. ही घोषणा करत असताना जी बिमारू राज्य आहेत, जे विषमतेमध्ये पीडित राज्य आहेत, त्यांच्यासाठी करता आली आणि युथ पॉप्युलेशनला आम्हाला बोलता आलं हे आम्हाला त्याच्याकडे पुढे जाता येईल आणि भारताला मास्टर स्वप्न काय करता येईल पाहता येईल आणि अनेक मुद्दे आहेत. अनेक मुद्द्याच्या अनुषंगाने बोलता येईल. परंतु या ठिकाणी सर तुम्ही या ठिकाणी आलात, आम्हाला मार्गदर्शन केलं, आमच्या विद्यार्थ्यांचं मार्गदर्शन ऐकणे सर्वांना मिळालं आणि त्याच्यातून आमची मुलं हळूहळू त्या ठिकाणी तयार होत आहेत. आणि आदरणीय खंदारे सर नवनिर्वाचित मराठी अर्थशास्त्र परिषदेचे अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित झाले. या सर्वांचं या ठिकाणी मी आभार मानणं मी माझं कर्तव्य समजतो आणि एवढंच मला म्हणता येईल. हे उजळा हुआ चमन, हे उजळा हुआ चमन, हे उजळा कारवा, म्हणजे चमन उजळलेला असं तुम्ही म्हणता पण कधी म्हणत नाही. हे उजळा हुआ चमन, हे उजळा कारवा, कोई भी नहीं है हम पर मेहरबान. तर तुम्ही म्हणता पण मी नाही. ये उजड़ा हुआ चमन, ये उजड़ा कारवा, कोई भी नहीं हम पर मेहरबान. पीड़ा जगी जगी सी, पीड़ा जगी जगी सी जिंदगी, ये बंजारा जिंदगी, बंजारा जिंदगी, बंजारा जिंदगी. अशी बंजारा जिंदगीची आज मोठ्या प्रमाणावर झाली. त्याच्यातून मार्ग कसा काढायचा, सोल्युशन कसं द्यायचं, आमच्या शेवटी सांगितलं, सर्वांनी सांगितलं. त्या सोल्युशनकडे